तर आज गाव दोडगाव, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आलोय. तर यांच्या शेतामध्ये यावर्षी सेंद्रिय मल्टीप्लायरचा वापर यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर थोडक्यात त्यांनी त्यांचा वापर कसा केला, कधी केला आणि केव्हापासून यांची सुरुवात झाली आणि त्यांना त्यांचे रिझल्ट कशा पद्धतीने आपण थोडक्यात शेतकऱ्याचे अनुभव विचारून घेणार आहोत. तर नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. विजय कुंडलिकराव मगर. तुमचा पत्ता? मुक्काम पोस्ट दोडगाव, तालुका औंढा, नागडा. तर जवळपास तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये हळद लागवड केली, या हळदीची जात कोणती आहे सध्या? सेलम आहे. तर तुम्ही याची लागवड कधी केली होती? 22 जून मध्ये 22 जून. तर तुम्ही यावर्षी मल्टीप्लायरचा वापर केलाय तुमच्या शेतामध्ये, सेंद्रिय मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर याचा वापर तुम्ही कधीपासून केला? बेन प्रक्रियापासून. तर मला सांगा, बेन प्रक्रियापासून याचा वापर केलाय, तर तुम्ही याचा जे वापर केला तर हा प्रत्येक महिन्याला 1 किलो या प्रमाणात केलाय? हो. म्हणजे पूर्ण सीझन मध्ये एका एकरला 10 किलो या पद्धतीने तुम्ही 3 एकरासाठी याचा वापर केलेला आहे. तर जवळपास तुम्ही जेव्हा बीज प्रक्रिया केली तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवले मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया म्हणजे उगवण शक्ती जरा फास्ट झाली थोडीशी. दुसरे आपण जे एरवी दुसरं बीज प्रक्रिया करतो ना, त्याच्यापेक्षा याच्या उगवण शक्ती जरा लवकर झालेली. आणि त्याच्यानंतर जे तुमच्या हळदीची स्टेप बाय स्टेप आहे, समजा की वाढीची प्रक्रिया असो, फुटव्याची असो, शेंग धरण्याची प्रक्रिया, त्याच्यामध्ये मल्टीप्लायरचा वापर तर महिन्याला तर झालेलाच आहे. त्याच्यामध्ये काय फरक जाणवला होता तुम्हाला? ते तर फुटवे जास्त होते आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की यावर बुरशी आली ना, म्हणजे जे की आपण करपा म्हणतो ना, त्याचा अटॅक कमी झाला. म्हणजे करप्याचा अटॅक तुमच्या शेतामध्ये तुम्हाला दिसला नाहीये. तर आता आपण तुमच्या शेतामध्ये आलोय. तर हे जे शेतामध्ये उभे आता किती एकराचं क्षेत्र आहे? 1.5 एकर. सध्या 1.5 एकर आहे आणि 1.5 एकर तुमच्या बाजूला आहे. तर जे हळद काढलेली आहे, हा जो ढीग पडलेला आहे, हा किती एकराचा आहे? ते आता अर्धे झालेले, अर्ध पूर्ण झालं पण नाही, म्हणजे 1.5 एकरामध्ये एकेरी भाग पडलेला आहे. त्याच्यातील हा पाऊण एकरचा 30 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. तर या प्लॉट मध्ये तुम्हाला मल्टीप्लायर प्रत्येक महिन्याला 1 किलो, म्हणजे पूर्ण क्षेत्रासाठी 1.5 एकराला 15 किलो मल्टीप्लायर तुम्ही टाकले. पाऊण एकराची हळद सध्या पडलेली आणि एकेरी बाकी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवले शेंगामध्ये? नाही, दरवर्षीपेक्षा शेंगाची साईज वाढलेली. समोर होते यांच्याकडे जाऊ. दरवर्षीपेक्षा शेंगाची साईज वाढली आणि माल पण भरपूर आहे. म्हणजे यावर्षी कसं आहे, पावसामुळं बऱ्याच लोकांच्या हळदी यावर्षी म्हणजे खराब झाल्या. पण या हळदीमध्ये आपल्याला एक हे तुम्हाला सांगतो, शेंगाची साईज जी आहे ती भरपूर म्हणजे लांब आहे. आणि याचे जे दुसरे जे या शेंगाला जे दुसरं लेकरवाळू म्हणतो ना आपण, ते त्याचं प्रमाण पण जास्त आहे. तर यांच्यामध्ये आणखीन तुम्ही बदल म्हणले की याचा लालसरपणा वाढलेला आहे. हो, म्हणजे कुरकुमींचं प्रमाण, याच्या लालसरपणा जर जास्त असेल तर याचा अर्थ कुरकुमींचं प्रमाण जास्तच आहे याच्यामध्ये. जास्त आहे. तर मला सांगायचं की दरवर्षी तुम्हाला जे उत्पन्न येत होतं ते उत्पन्नाच्या मानाने तुम्हाला यावर्षी उत्पन्न जास्त झालंय का कमी झालंय? नाही, जास्त झाले. कारण मी मागच्या वर्षी 2 एकर हळद होती माझी दुसरीकडे, तर आता हे 1.5 एकरच आहे. तर मला वाटतं गेल्या वर्षीचा जे आमचा जे ढीग होता त्याच्यापेक्षा इथं जास्त लागल ढीग मोठा, म्हणजे जास्त हळद होईल वाटत. जास्त हळद होईल. बरं, तुम्ही आज जे तुम्ही शेंग हे बघितलं, तर या शेंगाची साईज तुम्ही बघू शकता. अलीकडे द्या, लेकरवाळी जी आहे अलीकडे द्या, हे बघा, शेंगाची साईज तर वाढलेलीच आहे, पण लेकरवाळ्याची साईज सुद्धा मोठी झालेली आहे. तुम्ही डबल बघू शकता. तुम्ही हे बंडा म्हणताय, बंड्याची साईज सुद्धा तुमच्या याच्यामध्ये वाढलेली आहे. बंड्याची साईज वाढून दरवर्षीपेक्षा बंड्यामध्ये वाढ आहे का? बंडा पण जास्त आहे दरवर्षीपेक्षा. बंड्याची साईज सुद्धा वाढलेली आहे, साईज आहे, आणि बंड्याचं प्रमाण बी जास्त निघल वाटायला यावर्षी. प्रमाण जास्त निघालं असं तुम्हाला वाटतंय? आता मला म्हणायचं, जे मल्टीप्लायर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जवळपास 3 पेट्या यावर्षी घेतल्या, म्हणजे 22,500 दोन्हीकडे पण. तिकडं आणि इथं समजा 3 एकरमध्ये. आता हे आपण 1.5 एकरामध्ये आणि पाऊण एकरच काढलेली आहे सध्या. तर तुम्ही जे मल्टीप्लायरचा खर्च तुमच्या शेतीमध्ये वाढला होता, ते तुमचा म्हणजे वाढीव उत्पन्नातून मिळालेला आहे का दरवर्षीच्या उत्पन्नामधून भेटलं? नाही, कसं उत्पन्नच वाढलेलं आहे आपलं. खर्च काय म्हणजे नगण्य खर्च आहे. बरोबर आहे. हळदी आपण भरपूर करतो पण त्यामुळे हे खर्च नगण्यच आहे. मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला तुमची माझी मे महिन्यामध्ये भेट झाली होती, मे महिन्यात झाली होती ना, त्यावेळेस आपण तुमचं माझं बोलणं झालं होतं की तुम्ही म्हणले ते मल्टीप्लायर वापरल्यानंतर शेतात काय फरक जाणवतात. जे बदल मी तुम्हाला तिथं त्यावेळेस तुमची हळद शेतात टाकायच्या अगोदर सांगितले होते, तेच बदल इथं तुम्हाला दिसून आले? नाही, 100%. त्याच्यापेक्षा मला तर वाटतं म्हणजे मातीमध्ये फरक पडलाय आणि आमचं ही जी जमीन आहे त्याच्यात नरमपणा जास्त आलाय. म्हणजे याचा अर्थ की आपण जे म्हणतो माती वाचवा आणि भविष्य घडवा, तर आपलं प्रोडक्ट मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुमचे उत्पन्न तर वाढतंयच, दुसरी गोष्ट आहे की जमीन पण सुधारायला लागते. हे बदल तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाणवले. 100%. तर इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता? हे वापरायला हरकत नाही शेतकऱ्यांना, कारण आपल्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, खर्च कमी आहे. आपण तयारी खर्च दुसरा तर करणारच आहे, त्याच्यापेक्षा हे जर केलं एक तर जमिनीचं पोत सुधारणार आहे आणि उत्पन्नामध्ये 100% आपल्या वाढ होणार. म्हणजे तुमच्या उत्पन्नामध्ये 100% तुम्हाला वाढ मिळाली आहे.